नमस्कार मंडळी, राम राम. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे सुप्रिया शिंदे ब्लॉग मध्ये. कसे आहेत तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही मस्त मजेत असतात. मी हे मस्त मजेमध्ये आहे. तर आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे कामापासून. तर सोहम उठलेला आहे, आज संडे आहे ना, तर तो थोडासा उशिरा उठलेला आहे, त्यामुळे त्याने हा बिछाना वगैरे काढला नाही, तर मी काढून घेते. तर तो बेडवरच झोपतो सहसा, तर बेडवरचा सगळा बिछाना काढून घेतलेला आहे. बाकी कपडे वगैरे धुवायचे आहे, कपडे धुवायचे बाकी राहिलेले आहेत. आणि तर हॅपी संडे. त्यानंतर सगळे कपडे घरामध्ये पसरले होते, कारण पाऊस आला होता, त्यामुळे बाहेर तर सुकायला जागाच नव्हती, म्हणून मी इकडे पाळण्यावर खुर्च्यांवर वगैरे घातले होते. आणि एवढे सगळे कपडे सुकून निघाले होते, तेवढ्या सगळ्या कपड्यांच्या घड्या घालायच्या बाकी होता. मी म्हणलं आधी स्वयंपाक उरकून घ्यावा, झाडून पुसून घर आवरून वगैरे घ्यावा, आणि मग निवांत कपडे घडी घालत बसावे. तर मग एकदा घरामध्ये झाडून मारू घ्यावाच असं वाटलं, म्हणून सगळीकडे झाडू मारत होते. कारण जेवढं आपण घर छान स्वच्छ आणि निर्मळ ठेवतो, तेवढीच घरामध्ये लक्ष्मी मातेचा वास असतो, लक्ष्मी माता येत असते. त्याकरता मी आधी उठले की आधी पारसं, सगळेजण ऑब्वियसली सगळेजणच करतात, पण मला थोडीशी जास्त सवय आहे घर झाडायची, कारण पांढरी फरशी असल्यामुळे केस जरी एखादा पडला तर ते खूप घाण वाटायला लागतं. त्यानंतर सोहम उठला होता आणि सोहमला खायचे होते सँडविच, तर त्यांनी मला आदल्या दिवशी सांगितलेले आहेत. आणि हो, तुम्ही म्हणताल हे कसे सँडविच आहे, तर हे अगदी सिम्पल सँडविच आहे. आपले छोटे पाव घेतलेले आहेत, थोडंसं चिली फ्लेक्स आणि हाप्स टाकलेला आहे, थोडासा सॉस आणि मेयोज टाकलेला आहे, कारण सोहमला आलतं तोंड, तर तोंड आल्यामुळे तो कुठल्याही अशा कडक भाज्या दाताने चावू शकत नव्हता. त्याला लगेच जिथं तोंड आलं होतं तिथं लागत होतं. आणि थोडंसं बटर फिरून घेतलेलं, आणि अगदी खूप थोडंसं चिली फ्लेक्स, म्हणजे नाहीच टाकलं होतं, मी हाफ्स टाकलेले. तर असे नरम असे मी बनवले होते, आणि खूप छान लागतात बरं का, असे साधे सिंपल. तो एक गोडपणा, आंबटपणा आणि एक चीजीनेस खूप छान लागतं सँडविचमध्ये असे. तर असे साधे सिंपल सँडविच मी सोमसाठी हमेशा बनवत असते, पण थोड्याशा भाज्या व्हेजिटेबल ॲड करत असते. पण सोमला तोंड आले असल्यामुळे मी त्या स्किप केला, आणि त्याचा आनंद बघा, त्याला खूप आवडतात. आणि मलाही मोह आवरला नाही, मीही एक उचललं आणि मीही एक खाल्लं. त्यानंतर सोहमचं रिॲक्शन बघा, त्याला मी विचारत होते की कसे झाले आहे, तो म्हणत होता छान झाले आहे, कारण त्याला आवडतातच. त्यानंतरनं टी व्ही बघत बघत त्यानं सँडविच संपवले, आणि मी सँडविच संपवून धुणं संपवलं. त्यानंतर घेतल्या चपात्या लाटायला. तर भाजी मी केली होती वांग्याची, आणि वरण भात, म्हणजे फोडणीचं वरण आणि भात केला होता. आणि टाईम पाहिल्याच्या नंतरनं हे वाजले होते दुपारचे सायंकाळचे 5 म्हणता येईल, कारण भांडे वगैरे घासून ठेवली होते, फक्त पालथे मारायचे राहिले होते, म्हणजे रॅकमध्ये लावायचे. आणि ड्रेस ना अतिशय गरम होतं होतं, तर मला सुटसुटीत ड्रेस घालायची सवय आहे, तर मी नंतरनं ड्रेसही चेंज केला. आणि सगळे भांडे पालथे मारल्याच्या नंतर, म्हणजे रॅकमध्ये लावल्याच्या नंतरनं केला सगळ्यांसाठी छान असा चहा, आणि त्याबरोबर टोस्ट. तर तुम्ही पण या चहा प्यायला आणि टोस्ट खायला. आणि 8 दिवसाच्या नंतरनं चहा पीत होती, कारण आज रविवार होता, तर चहाचा स्वाद घ्यायलाच हवा होता. थोडासा चहा प्यायचं बंद केलेलं आहे मी, काही इश्यू असल्यामुळे. त्यानंतरनं मग सकाळी जे कपडे आवरले होते त्या कपड्यांच्या सगळ्या घड्या मारायला घेतलेल्या, कारण मला कधी एकदा हे काम पूर्ण व्हावं असं वाटत होतं. कारण घरामध्ये जर कपड्यांचा ढीग वाटला की मला करमतच नाही. तर त्यानंतर जिथल्या तिथं ज्या बॉक्सेसमध्ये हे मी आणलेले आहेत बॉक्सेस, जे छानपैकी कपडे आपले डेली यूजचे वगैरे व्यवस्थित राहतात, 3-3दा कपाट उचकायची गरज नाही. आणि उद्यासाठी ड्रेस डिसाईड करत होती, तर नंतरनं कपाटातलेही कपडे लावून घेतले. अशा प्रकारे माझा सकाळपासून ते संध्याकाळपर्यंतचा दिवस अशा प्रकारे गेलेला आहे. जे कपाटात लावायचे होते ते कपाटात लावून घेतलेले आहेत कपडे, आणि जे त्या स्टोरेजमध्ये लावायचे आहेत तेही लावून घेतलेले आहे. तर अशा प्रकारे माझा पूर्ण दिवस, माझं डेली रुटीन मी तुमच्यावर शेअर केलेलं आहे. आणि डेली रुटीन तुमच्यावर शेअर केलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.